जबाबदारी ज्या ज्या पक्षाचं मी काम करतो त्या पक्षाच्या माध्यमातून मला काही या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडावी लागेल. नामदार साहेब, काही ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही उमेदवारीसाठी आग्रह होतो त्या ठिकाणी काही उमेदवारांनी फॉर्म भरले, त्यांना आपल्याला सांगावं लागेल किंवा त्यांच्याकडनं आपल्याला काही तशा पद्धतीची भूमिका आपल्याला स्पष्ट करून घ्यावी लागेल. त्यांना म्हणजे बिलकुल मनात, म्हणजे मी तर एकदम स्पष्ट आहे, भारतीय जनता पार्टीचं एकदम स्पष्ट असं मत आहे, ताकाला जायचं आणि गाडगं बिलकुल लपवायचं नाही. जे मनात आहे ते एकदम स्पष्ट आहे. आम्ही ज्या ठिकाणी तुम्ही सांगाल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बंडखोर करतो त्याच्यावर कारवाई आम्ही करणार. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार उभा आहे, ज्या ठिकाणी आपल्याकडे उमेदवारी मागणारा माणूस जर बंडखोर उभा राहिला असेल तर त्याच्यावर पण कारवाई करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला विश्वासानं सांगतो, 17 उमेदवार निवडून येण्यासाठी आज जसे आम्ही 5 उमेदवार ते 17 उमेदवार आमचे याच अनुषंगाने आम्ही सगळेजण काम करणार. नगराध्यक्ष आमचा निवडून याच अनुषंगाने आम्ही काम करणार. आणि राहिला पुढं आढळराव दादांनी सांगितलं किंवा साहेब आपण सांगाल तसं आम्ही आमची भूमिका ज्या मंचर शहराच्या विकासासाठी असेल, मंचर शहर वाढत असताना ज्या काही समस्या येणार आहेत, ज्या सार्वजनिक गरजा पूर्ण करायच्या, ज्या काही या ठिकाणच्या समस्या आपल्याला राज्य सरकार म्हणून सोडवायच्या, काही निधी आणायचा आहे, तर भारतीय जनता पार्टीचा एक या जबाबदारीतला कार्यकर्ता म्हणून अध्यक्षांच्या समोर मी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू शकतो की या मंचर शहरामध्ये अशा पद्धतीचे आपले 5 नगरसेवक आणि राष्ट्रवादीची ही युती सक्सेसफुली यशस्वीपणे पार पडलेली आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला निधी देताना आपल्याला पूर्ण ताकदीनं, जर नामदार साहेब सांगतायत, आढळराव पाटील सांगतायत, तर पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी निधी आपल्याला दिला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. अनेक प्रश्न असतात, काही विचारधारेवर प्रश्न आहेत आमचे. विचारधारा धरून आम्ही काही कामं करत असतो.